मेरे मंदिर आवो गुरुनाथ धनी, 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 गुरुनाथ धनी, गुरुनाथ धनी, गुरुनाथ धनी, गुरुनाथ धनी, गुरुनाथ धनी, मेरे मंदिर आओ 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 दीन जनों के तुम ही दाता, 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 दीन जनों के तुम ही दाता, दीन जनों के तुम ही दाता, कीरत बेद बखानी, कीरत बेद बखानी, बखानी, कीरत बेद बखानी, मेरे मंदिर आओ गुरुनाथ धनी, 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 मेरे मंदिर आओ मेरे मंदिर आओ, मेरे मंदिर आओ, मेरे मंदिर आओ गुरुनाथ धनी, मेरे मंदिर आओ गुरुनाथ धनी, मेरे मंदिर आओ गुरुनाथ धनी, मेरे मंदिर
जप तप साधन जप तप साधन भक्ति भावना 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 मैं हूँ पतित मैं हूँ पतित मैं हूँ पतित अज्ञानी मंदिर आओ गुरुनाथ धनी मेरे मंदिर आओ मेरे मंदिर आओ गुरुनाथ धनी मेरे मंदिर आओ मेरे मंदिर आओ गुरुनाथ धनी मेरे मंदिर कृष्ण हरि जय जय राम 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 राम हरि जय जय कृष्ण कृष्ण हरि जय जय राम राम हरि जय जय राम राम हरि जय जय कृष्ण कृष्ण हरि जय जय राम राम हरि जय जय राम राम हरि जय जय कृष्ण कृष्ण हरि जय जय राम राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि
राम राम हरे जय जय कृष्ण कृष्ण हरे हाँ जय जय राम राम हरे जय जय कृष्ण कृष्ण हरे जय जय राम राम हरे जय जय कृष्ण कृष्ण हरे जय जय राम राम हरे जय जय राम राम हरे जय जय कृष्ण कृष्ण हरे बोलिए जय जय राम राम हरे जय जय कृष्ण जय जय राम राम हरे जय जय कृष्ण कृष्ण हरे जय जय राम राम हरे जय जय कृष्ण कृष्ण हरे जय जय राम राम हरे जय जय कृष्ण कृष्ण हरे जय जय राम राम हरे जय जय राम राम हरे गोपाल कृष्ण भगवान की जय पंढरीनाथ महाराज की जय 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 राम राम हरे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय भगवान सद्गुरु गोविंदनाथ महाराज की जय सद्गुरु देवनाथ महाराज की जय भगवान सद्गुरु श्री मनोहरनाथ महाराज की जय सब संतन की जय बाल गोपाल की जय नमः पार्वती पते हर हर कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः नमो भगवते तुभ्यं वासुदेवाय धीमहि प्रद्युम्नाय निरुद्धाय नमः संकर्षणाय च वसुदेवं सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम् सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः आनन्दमानन्दकरं प्रसन्नं ज्ञानस्वरूपं निजबोधरूपं योगीन्द्रमीड्यं भवरोगवैद्यं श्रीसद्गुरुं नित्यमहं नमामि श्रीसद्गुरुं नित्यमहं नमामि श्रीसद्गुरुं नित्यमहं नमामि भगवान श्री सद्गुरुनाथांच्या कृपेने आपण सगळे भगवान श्रीहरीचे भक्त, प्रखर देशप्रेमी, प्रखर देवप्रेमी, प्रखर धर्मप्रेमी आज आपल्या अंजनगावच्या वार्षिकोत्सवाच्या निमित्ताने इथे एकत्र जमलो आहोत.
जोही पुरुषार्थ भगवंताच्या कृपेने आपल्या जीवनात होतो, पुरुषार्थमग्रम वैराग्यमूलः। कोणताही पुरुषार्थ हा वैराग्याच्या शिवाय, आपको समजता है ना मराठी? कोणताही पुरुषार्थ हा वैराग्य मुळात असल्याशिवाय सिद्ध होत नाही। विषयम त्रिशाला वैराग्यमूला, पुरुषार्थमग्रम वैराग्यमूला, विषयम त्रिशाला वैराग्यमूला। विषय वासना का भी उपयोग लेना है, जर घ्यायचा असेल तर तो वैराग्याच्याच रस्त्यातून घ्यायचा। आणि वैराग्यातून ज्याचं घर संपन्न, वैराग्य संपन्नेषु गृहदारां क्षणास्तिका, ज्याच्या घरात वैराग्य वास करते, ज्याच्या जीवनात वैराग्य वास करते, ज्याच्या आचरणात वैराग्य वास करते, ज्याच्या समाजात वैराग्य वास करते, ज्या देशात वैराग्याला पराकोटीचं महत्त्व दिलं जातं, तो देश, तो वंश, ते घर, तो व्यक्ती, तो समाज देव कार्यातही अग्रेसर असतो, धर्म कार्यातही अग्रेसर असतो आणि देश कार्यात सुद्धा अग्रेसर असतो। वैराग्य केवळ आध्यात्मिक क्षेत्रातच असते असं नाही। तीनशे एकराची जमीन ज्या पूर्वजांनी टिकवून ठेवली, त्यातल्या जमिनीच्या एकाही तुकड्यात आपलं उपभोगात्मक त्याचं लक्ष नव्हतं, उपयोगात्मक होतं म्हणून ती टिकली। त्यामुळे वैराग्य हा एक स्वभाव आहे। दांतस्य किमरण्य तथा दांतस्य भारता, एका ठिकाणी असं म्हटलं आहे, यत्रैव निवसेत् दांतस् तदरण्यं च आश्रमः। ज्याच्या मनात थोडंसंही संयम आहे, ज्याच्या मनात थोडंसंही ध्येय आहे, ज्याच्या मनात थोडंसंही वैराग्य आहे, तो व्यक्ती भर गृहस्थाश्रमात जरी राहिला असता किंवा त्याला सर्वसंपन्नतेत एखाद्या ध्येयामध्ये काम करतानाही सर्वसंपन्नता आली, तरी तो जिथे राहतो त्या वस्तूचं, त्या वास्तूचं आश्रम होऊन जातो। आश्रम म्हणजे ज्या ठिकाणी देवता विशिष्ट कामाकरता सज्जनाच्या आधाराने आश्रय धरतात, त्याला आश्रम म्हणतात। आश्रमक्षमणो शांतः, ध्येयाला धरून पक्क राहणं, त्यात सर्व काही सामर्थ्य, सर्व संपन्नता आली तरी संयम आणि वैराग्याच्या ताकदीने त्याचा देवासाठी, देशासाठी, ध्येयासाठी, सर्वांच्या कल्याणासाठी उपयोग लावण्याची मानसिकता, ज्यांच्या मनात संयम आहे, ज्यांच्या मनामध्ये वैराग्य आहे, ते त्या कोणत्याही गोष्टीचा आश्रम करू शकतात। मग हॉटेलमध्ये जरी माणूस राहिला आणि त्याच्या डोक्यात जर आलं की सकाळी स्नान करून, संध्या करून, सूर्याला अर्घ्य देऊन कामाच्या गोष्टी करायच्या, तर तिथे वैराग्यच आहे, तिथे संयमच आहे, तिथे निश्चय होतात, तिथे पुरुषार्थ उभा राहतो आणि त्या व्यक्तीच्या हातातून, त्या व्यक्तीच्या जीवनातून काही ना काही घडत राहते। एक श्लोक आहे, गृहे पर्यंतस्य द्रविणकणमोक्षं शृणव श्रुतवतां सोमेश्वन्या रक्षा क्रियत इति कर्णो यमुचिता, असं काहीतरी आहे तो।
माणसाचं जीवन कसं आहे, कसं विचार करतं की दुसऱ्याच्या घरात चोरी झाली, एका कॉलनीत चोरी झाली तो माणूस लगेच आपलं कंपाउंड चांगला करतो। दूसरे के घर में चोरी हो गई कि अपना कंपाउंड, अपनी कंपाउंड वाल, तिजोरी विजोरी सब बराबर कर लेता आदमी। पड़ोस में चोरी हो गई। पण समाज में चोरी होना कहीं रुकती नहीं, रुकता ही नहीं। वैसे देखो तो पुलिस के रिकॉर्ड में एक घर में भी चोरी नहीं हुई, ऐसे भी शहर मिल सकते। लेकिन एक चोर बड़ा भयानक है, जरा बड़ा बलवान है, जो हर घर से चोरी करता है और इतनी अमोल वस्तु की चोरी करता। ऐसे कई चोर हैं। ऐसा कौन सा घर है जिसमें काल नाम का चोर नहीं आया और किसी जीव को उठाकर नहीं ले गया? कौन सी कंपाउंड वाल बांधेंगे काल नहीं आने के लिए? कोणतं कंपाउंड तुम्ही बांधाल? कालपर्यंत चांगली इच्छा करणारा माणूस व्यसनाच्या अधीन लागला, उसका सद्भाव किसने चोरी किया? उसकी सात्विकता किसने चोरी की? कालपर्यंत शांत असणारा माणूस, त्याची शांती कोणी चोरली? किसने शांति चुराई और प्रक्षोभक हो गया? दिखने वाले चोर बहुत है, नहीं दिखने वाले दिखते नहीं। उसका उपाय कैसा करोगे? जे संयम आणि पुरुषार्थाने वैराग्याने साधना करतात, इदंतेन तपस्काय इदन्न मम, ज्या घराचा उपयोग मी घेतो आहे ते घर मी गेल्यानंतर कोणाचं? कोणाचे हे घर, हा देह कोणाचा? आत्मा रामजाचा तोची पाहे। घर का मालिक कौन है? व्यक्ती स्वतःचा तरी स्वतः आहे का? टीचर म्हणतो ये मेरा स्टूडेंट है, माँ बोलती मेरा बेटा है, बाप बोलती मेरा बेटा है, बहन बोलती मेरा भाई है, पत्नी बोलती मेरा शौहर है, शत्रु बोलता है ये मेरा शत्रु है। हर कोई अपने को ही बोलता है ये मेरा है। आपली इच्छा नसली तरी आपले संबंध इतक्या लोकांशी आपोआप येतात। क्लासमेट म्हणतो ही माझी मैत्रीण आहे, हा माझा मित्र आहे। डॉक्टर म्हणतो हा माझा पेशंट आहे। हर कोई बोलता है ये मेरा है। तेरे मन में क्या है, तू किसका है? ये संकल्प जिसका अपने ध्येय के प्रति दृढ़ हो गया कि मैं मेरे भगवान के सिवा किसी का नहीं और भगवान के सिवा मेरा कोई नहीं, मेरे देश के सिवा मैं किसका नहीं और मेरे देश के सिवाय मेरा कोई नहीं, मेरे धर्म के सिवाय मेरा कोई नहीं, मैं मेरे धर्म के सिवा और किसी का नहीं। हा संकल्प त्याच वेळेला सिद्ध होतो ज्या वेळेला मनुष्य संयम आणि वैराग्य आणि ध्येय या तीन गोष्टींना धरून आपल्या जीवनात चालतो। कृतार्थो पितरम तेन धन्यो देशकुलम चयन, कुलम पवित्रम जननी कृतार्था वसुंधरा पुण्यवती चयेन। असा जीव ज्या घरात जन्माला आला ते कुळ पवित्र आहे। ज्याचे वंशी कुळधर्म राम सेवा, त्याचे वंशी मज जन्म देगा देवा। ज्याचे वंशी कुळधर्म राष्ट्र सेवा, त्याचे वंशी मज जन्म देगा देवा। ज्याचे वंशी कुलधर्म धर्म सेवा, त्याचे वंशी मज जन्म देवा देवा। ज्याची वाणी रंगली राम नामी, पडो द्याचा पडो माझा देह त्याचे धामी। इतकं महत्त्व संत सत्पुरुषांनी त्या कुळाला दिलं आहे, ज्या कुळातून या परंपरा येतात।
की आपला पोरगा व्यसनी होण्यापेक्षा मागितली गाडी की दे गाडी, मागितलं पैसे तर दे पैसे, मागितला ड्रेस तर दे ड्रेस, तो मुलगा वडिलालाही आईलाही कुळालाही चटकदार बनवतो आणि स्वतःही लालसी बनतो आणि आपल्या घराला सुद्धा लालची बनवत राहतो. जे जमवलं ते उपयोगाकरता, उपभोगाकरता नाही, ही मानसिकता आपल्या जीवनामध्ये झाली पाहिजे. जायते जो योगवान यत्र, ज्याच्या घरामध्ये लेकरं बाळं होतील, वंशविस्तार होईल, पण जायते योगवान तत्र दत्तमक्षयताम व्रजेत. आपल्या घरात योगी निर्माण करायचे की भोगी निर्माण करायचे याचा विचार आईवडिलांनी तर केलाच पाहिजे. आणि योगी आहे कोण? रामदेव बाबा के 50 आसन जिसको आता है वो योगी है क्या? हमारे योगी बैठा है, काम में है. मी त्याला योगी म्हणत असतो, त्याला खूप आसनं येतात. ज्याला कशाचीच आस नाही तो आसन सिद्ध आहे. योगी कौन है? जो योग्य विचार करता है, जो योग्य आचार करता है, जो योग्य आहार करता है, जो योग्य विहार करता है, योग्य उपदेश लेता है, योग्य उपदेश देता है, योग्य वही करता है, अयोग्य उसको नकारता है, वही योगी है, वही योग्यता का पात्र है. योगी बहुत है, ध्यान भी अच्छा, मेडिटेशन सिखाता है, बहुत अच्छे आसन प्राणायाम करता है, लेकिन विचार बिल्कुल योग्य नहीं, मन मानसिकता योग्य नहीं, अंतःकरण योग्य नहीं, तो वो काहे का योगी है? एखाद्याच्या परंपरात योगी परंपरा लागली म्हणजे काही आलेले सगळेच योगी होतात असे नाही. तुमच्या आमच्या घरात ज्यांनी कुळ टिकवलं, ज्यांनी आचार टिकवला, विचार टिकवला, संस्कार टिकवला, गुरुघर टिकवलं, संस्कृती टिकवली, ते माता पिता अधिक तीव्रतेने योगी आहेत असं आपल्याला म्हणता येईल, कारण ती योग्यता त्यांनी आपल्यापर्यंत आणली. किती बँक बॅलन्स जमवलं आणि किती मजली बिल्डिंग बांधली आणि किती मोठे शेतवावर आणि किती मोठ्या गाड्या आहेत याच्यावरून योग्यता नाही कळत, भोग्यता जरूर प्रदर्शित होते. योगीचे लक्षण काय आहे? युक्ताहार विहारस्य मिताहारो जितेंद्रियम. गोपीचंदन उपनिषदातला श्लोक आहे. गोपीचंदन लिप्तांगम साक्षात विष्णुमयो भवेत. हे गोपीचंदन लावतात ना संत वृंदावनातले, तेव्हा मोठ्या मोठ्याने हे म्हणतात युक्ताहार विहारस्य. ज्याचा आहार विहार विचार संस्कार घर दार समाज फिरणं बोलणं चालणं विचार करणं क्षमाशील असणं शांत असणं अस्पर्धात्मक स्वभाव असणं, कसाही व्यक्ती असला तरी आपल्यात आपण सामावून घ्यायचा आणि कसाही व्यक्ती असो त्याच्यामध्ये सामावून जायचं, असेल तसा स्वीकारायचा, पाहिजे तसा घडवायचा, असेल तसं जीवनाला स्वीकारायचं आणि पाहिजे तसं वळण लावायचं. या पद्धतीत जो जगतो तो योग्य आणि तोच योगी. या पद्धतीला सोडून सगळेच भोगी. म्हणून जायते योगवान तत् यत्र. आपल्या घरामध्ये योगीच निर्माण झाले पाहिजे. योगी त्याला संस्कृतच यावं लागते आणि कुठल्या आश्रमात जाऊन विचार आणि आसनं आणि ध्यान आणि मेडिटेशन प्राणायाम शिकावंच लागतात, त्याची काही गरज नाही. ज्या आईचा पोरगा 2 वाजता यायचा होता शाळेतून आणि 5 वाजेपर्यंत आला नाही, तिला लेकराचं ध्यान लावावं लागत नाही. तिला सर्वत्र आपलं लेकरू आलं का, प्रत्येक गल्लीत तिला त्याचं स्वरूप दिसते, आला का आला का आला का आला का. कारण अटॅचमेंट. जिचा नवरा 7 वाजता ऑफिसमधून येतो त्या बाईचा नवरा 10 वाजेपर्यंत आला नाही तर तिला कोणत्याही गाडीचा आवाज असला तर वाटते नवऱ्याचीच गाडी आली का. ज्याच्यावर मनुष्याची अटॅचमेंट आहे, प्रेमानुबंध आहे, आज त्याच प्रेमानुबंधाची गरज चांगल्या ध्येयाने जगणाऱ्या माणसाच्या ध्येयासाठी अटॅचमेंट असण्याची आहे.
आणि त्यामुळे नातेसंबंध आम्ही आमच्या जीवनामध्ये सांभाळायचे. हा माझा मुलगा, ती माझी बहीण, ती माझी मावशी, तो माझा आजा, हा माझ्या समाजाचा, हा माझा पुत्र. त्या नात्यांचं चिंतन करताना नाते किती प्रकारचे असू शकतात आम्ही कधी विचार केला आहे का? एका ठिकाणी म्हटलंय सत्यम माता पिता ज्ञानम. काय म्हटलं? सत्यम माता. सत्य यही हमारी सबसे बड़ी जननी है. पेट में से जन्म देने वाली जो माता है वो इस जीवन की माता है, जब तक मैं जिया हूँ. सत्यम माता. जो ब्रह्म आहे ना, ज्यापासून हे सगळी सृष्टी निर्माण झाली, त्याचं खरं स्वरूप आहे सत्य. आणि म्हणून ज्याच्या जीवनात सत्य त्याच्या जीवनात ब्रह्म, ज्याच्या जीवनात सत्य त्याच्या जीवनात ब्रह्म नावाच्या तत्वापासून निर्माण झालेल्या साऱ्या शक्ती आणि परमात्म्याचे स्वरूप आहेत. म्हणून व्यास नारायणांनी जेव्हा ब्रह्म काय आहे, भगवान क्या है, ब्रह्म क्या है, उसका विचार किया, तब जन्माद्यस्य तोन्वृतानि तरत चार्तेष्वभिज्ञ स्वराट. जन्म आदि अनादि अनंतम. ये सनातन सनातन शब्द चालू है ना, अभी बहुत बोलबाला है. सनातन सनातन. सनातन के मायने क्या है? सत्यम तत्वम अनंतम इति सनातनम. जहाँ सत्य है, जहाँ तत्व किसी प्रकार का चलता है, अविनाशी, सदैव चिरंतन, कल्याण करने वाला, कोई भी कल्याण करने वाली कोई भी बात हो उसे तत्व कहते हैं. वो अविनाशी अनंत चिरंतन होता है, इस कारण उसको अनंत कहते हैं. ऐसे सत्य और कल्याणकारी तत्व का समन्वय जो होता है उसे सत्यम तत्वम अनंतम इति सनातनम. त्याला आम्ही त्या सनातन धर्माचे पाईक आहोत. सत्यम माता पिता ज्ञानम धर्मो भ्राता दया सखा. बाकी भी रिलेटिव सोचना चाहिए कि मेरा जीवन यदि महाजीवन होना चाहिए, एक सामान्य पुरुष से महापुरुष का जीवन. जन्म से कोई भी प्राणी करके जन्म ले सकता है, लेकिन मृत्यु एक भगवत स्वरूप का व्यक्ति, संत स्वरूप का व्यक्ति इस नाते ही होना चाहिए. सत्यम माता पिता ज्ञानम धर्मो भ्राता दया सखा. तो जीवनामध्ये आई कोणती आहे? दुसरी सत्य. आणि ही सत्य नावाची आई तुम्हाला जन्मजन्मांतरी साथ करणार. विजय जर जीवनामध्ये स्थिर करायचा असेल तर सत्यमेव जयते. आईच्या आशीर्वादाशिवाय सत्यम माता पिता ज्ञानम धर्मो भ्राता दया सखा. ज्ञान की प्राप्ति करना है तो पिता या गुरु. समाज में, सृष्टि में आपकी इज्जत और आपका तेज जिसके माध्यम से पूरे जगत को प्रकाश देता है उसका नाम है ज्ञान. और वो यदि ज्ञान नहीं, जी आई खोटं बोलायला शिकवते ती आई नाही. गुरु न सस्यात, स्वजनम न सस्यात, माता न सस्यात, पिता न सस्यात, श्रीमद् भागवत के श्लोक है ये. म्हणून आईचं कर्तव्य पहिलं आहे की तिने मुलाला एकच गोष्ट शिकवायची, खोटं बोलू नको. बाकी दुनियादारी गेली तरी चालेल, खोटं नाही बोलायचं. काय आमच्या घरामध्ये आम्ही शिकवतो है. सत्यम माता पिता ज्ञानम. और पिता की भूमिका क्या है? बेटा तू बड़ा बन, बेटा तू सबके लिए, तेरे पास बहुत कुछ ज्ञान होना चाहिए. तुझ्याजवळ सगळ्या पद्धतीचं नॉलेज असलं पाहिजे, तुला व्यवहार आला पाहिजे. हे वडिलांचं कर्तव्य आहे. धर्मो भ्राता दया सखा. भावाचं काम काय आहे घरामध्ये? भावाचं काम तेच आहे की धर्म काय आणि अधर्म काय. कारण भाऊ भावाशी कधी पण मित्रत्वानीच राहतो. बहीण आपल्या बहिणीशी मैत्रिणी सारखी असते. ते काही असो तरी माझी बहीण आहे, माझा भाऊ आहे.
भावाभावांनी काय केलं पाहिजे? भाई भाईने मैं धर्म से ना हटू. म्हणून आपला गोतावळा, अपनी फैमिली ये अलग भी है. सत्यम माता पिता ज्ञानम धर्मो भ्राता दया सखा. और दया क्या है? सख्य माने जन्म से कोई रिश्ता नहीं, किसी के माँ बाप एक नहीं, लेकिन उसके सिवा मैं नहीं जी सकता और मेरे सिवाय वो नहीं जी सकता. ऐसे संबंध, हमारे संबंध हम एक में को भूल नहीं सकते. उसने दया सिखानी चाहिए. दया क्या है? भगवान का स्वभाव दया. दयेति भगवत स्वभावो. उपनिषद में कहा है कि दया करना ये भगवान का स्वभाव है. उससे अकारण करुणा वरुणालय कहा है कि कोई उसको कारण नहीं लगता, फिर भी वो हमारे पर करुणा करता है. अभी भी बैठे हैं, किसी ने श्वास मोल नहीं लिया, लेकिन वो श्वास चला रहा है. वो श्रवण शक्ति निभा रहा है. वो भोजन देगा, इसके बाद प्रवचन के बाद भोजन भी देगा, वही दे रहा है. घर में जाने तक के भैंस नहीं मारेंगे, एक्सीडेंट नहीं होगा, वो भी चिंता वही कर रहा है. सत्यम माता पिता ज्ञानम धर्मो भ्राता दया सखा. जो स्वभाव प्रदान करता है उसे सखा कहते हैं. सखा माने मित्र नहीं. जो अच्छा स्वभाव दान करता है, प्रदान करता है, जिसके संगत में, उसे सखा समझिए. श्री कृष्ण का सखा अर्जुन था, अर्जुन का सखा श्री कृष्ण था. कृष्ण ने अपना स्वभाव अर्जुन को दिया. अर्जुन ने अपना जो बुरा स्वभाव था वो कृष्ण को कहा कि ये मेरे पास मैं नहीं रखना चाहता, मुझे आपका स्वभाव चाहिए. जो स्वभाव देतो तो सखा. शांति पत्नी क्षमा पुत्र परे ते मम बांधवा. पत्नी तीच आहे खरी जी नवऱ्याचं डोकं शांत ठेवते. जो पति का दिमाग शांत रखती है. उलट भी ऐसा है की जो पत्नीचंही पण मन राखतो तो पती, जी पतीचं डोकं शांत ठेवते. असं का म्हटलंय की जी पतीचं डोकं शांत ठेवते? मुझे बताओ, छत्रपति शिवाजी महाराज के समय लड़ने के लिए मावड़ा लोग जाते थे. पत्नी उसके साथ झगड़ा घर में कर दे और फिर तुम जाओ लड़ने को, दिमाग खराब कर दिया, वैसे भेज दिया, तो अच्छा लड़ेगा क्या? पहले ये श्लोक जब हुए, तैयार हुए, तब समाज की रीति ऐसी थी कि घर का, साम्राज्य का, किले का, समाज का रक्षा और संवर्धन और जतन महिला करे और पुरुष मुहिम पर जाए, लड़ने के लिए, कार्य के लिए जाए. इस कारण ये श्लोक ऐसे हुए हैं. तर ह्या प्रकारच्या नात्यांची आठवण आपण ठेवली पाहिजे. भगवान कहते हैं मैं बाकी कुछ नहीं जानता, लेकिन अच्छे सद्गुण से जिसका घर चलता है, मैं उसके घर में किसी ना किसी अंश के रूप में 1-2 पीढ़ी बाद जरूर जन्म लेता हूं. आपल्याला नाही वाटत का आपल्या घरामध्ये अवतारी पुरुष, अवतारी भगवत कार्यासाठी सुयोग्य तेजस्वी व्यक्ती जन्माला याव्या? मुलगा असो की मुलगी असो, मुलगी असेल तर भवानी, मुलगा असेल तर भगवान शंकरासारखा पुरुषार्थी, श्रीकृष्णासारखा पुरुषार्थी, रामरायासारखा पुरुषार्थी. जर हे व्हायचं असेल तर या समस्त सद्गुणांनी मंडित असा आपल्या घराचा स्वभाव पाहिजे, सगळ्यांचा स्वभाव पाहिजे. मी जे सांगत होतो की हे सगळं होण्यासाठी त्याग नावाची गोष्ट प्रत्येक घरामध्ये कोणीतरी कोणासाठी तरी करावी. त्यागे नैव मानुषम अमृतत्वम. जिस घर में पीढ़ी दर पीढ़ी किसी ने किसी के लिए त्याग किया हो, उसी घर का नाम अजरामर होता है, वो वंश कभी समाप्त नहीं हो सकता. त्यागी व्यक्तीचा वंश संपत नाही, कारण त्यागे नैव मानुषम अमृतत्वम. जो त्याग करतो तो अमर असतो. आणि कितना कॉन्फिडेंस होगा,
कि हमारे जब राष्ट्र के लिए प्राण करने वाले लोग फांसी के फंदे पर जाते थे तो बोलते थे, बंकिम चंद्र ने भी कहा, भगत सिंह ने भी कहा कि माँ मैं जल्दी लौट कर आऊँगा, अभी तू स्वतंत्र नहीं हुई, मैं जल्दी लौट कर आऊँगा, फिर तेरे कोख में जन्म लूँगा, फिर से मैं तेरे लिए काम करूँगा। भगवान से भी ताकतवर वाक्य, और ये महापुरुष कितना कॉन्फिडेंस है कि मैं फिर से जन्म लूँगा तो राष्ट्र के निर्माण के पूजा के लिए ही लूँगा, सेवा के लिए लूँगा, समाज के कल्याण के लिए ही होऊंगा। तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी, न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा। जगद्गुरु तुकाराम महाराज कोणत्या आत्मविश्वासाने सांगतात की तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, पुन्हा येईल मी या सत्कार्याकरता। पण ज्या ठिकाणी संयम, तपस्या, वैराग्य, त्याग या गोष्टींची चिंता, ज्या घरामध्ये आपल्या संस्कृती परंपरेचं चिंतन होतं, ज्या ठिकाणी सत्यम माता पिता ज्ञानम धर्मो भ्राता दया सखा ऐसे रिश्तेदारों को जोड़ा जाता है, जिथे अशा नातेवाईकांशी संबंध की माझ्या घरामध्ये सत्य राहील, माझ्या घरामध्ये ज्ञान राहील, माझ्या घरामध्ये धर्म राहील, माझ्या घरात दया राहील, माझ्या घरात क्षमा राहील, माझ्या घरात शांती राहील, माझ्या घरात उपासना राहील। आता फैशन आली है कि धर्म की बात बोली तो घर के बाहर, घर में पूरा अधर्म, घर में समय ही नहीं किसी को। एकदम जाएंगे वैष्णो देवी, घर के पूजा घर की देवी वो काली काली पड़ गई, उसको तो चूहे खा रहे हैं, उसको कीड़े घूम रहे हैं, जाले लगाए। किसी ने कहा कि एक लोटा जल डालो, तो बाहर के महादेव और घर के पूजा घर का महादेव वैसा ही पड़ा है, उसमें महादेव नहीं है। वो महादेव ये महादेव अलग है क्या? जहाँ जाना है अष्टविनायक, घर के गणपति वैसे के वैसे पड़ा है। वो बड़े बड़े प्रश्न के उत्तर देते हैं, वहाँ जाओ कुछ अपने को नौकरी धंधा पानी पैसे मिल जाए, तो कोई किसी गुरु का तिलक लगाए 10 गुरु कर लिए। अरे ज्याचा आपल्या परंपरेवर विश्वास नाही, आपल्या घरातल्या देवघरावर विश्वास नाही, मरायला काही आपण देवघरा आपल्या स्वतःच्या घराच्या बाहेर थोड़ी जातो, किसी के महाराज के आश्रम में जाके थोड़ी मरना है। मरना है तो घर में मरना है, हॉस्पिटल में मरना है, 2 ही जगह है, या रास्ते पर मरना है। तो 2 ही चीज़ें करनी चाहिए, अपने घर को आश्रम बनाओ, अपने घर को मंदिर जैसा बनाओ, और घर छोड़ने के बाद में अपने शरीर को मंदिर जैसा बनाओ। देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर हो, आत आत्मा परमेश्वर हो, देव देह देवाचे मंदिर। संतांनी सांगितलं नाही का, काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल, नांदतो केवळ पांडुरंग। एक ने मुझे पूछा कि महाराज जी आप पूजा कैसे करते हो, प्रवास में तो आप भगवान लेने जाते ज़्यादा। मैंने कहा मैं जब मेरे पेटी में से भगवान निकालता हूँ तो हृदय में बसे हुए भगवान को कहता हूँ इसमें चले जा, फिर उसका जैसे जिवंत देव आहे तशी त्याची पूजा करायची, बोलायचं, त्याचे हसायचं, त्याला कंप्लेंट करायच्या, त्याला त्रास होईल असं त्याच्यावर प्रेम करायचं, आणि जेव्हा डब्यात ठेवून द्यायचं तेव्हा त्याला म्हणा अब डब्बे में रख रहा हूँ, अब वहाँ से उठकर मेरे हृदय में फिर से बैठ जाओ, मेरे को गारंटी है मैं आपको अच्छा रखूँगी, अच्छा रखूँगा। बस म्हटलं झाली पूजा, दुसरं काय करायचं। पण या देवाला जो देव घरात राहायला पाहिजे असं वाटत असेल तर त्या घरात शांती, वैराग्य, उपासना, त्याग, तपस्या राहिल्याच पाहिजे। त्या घरात मी आत्ता जो परिवार सांगितला, सत्यम माता पिता ज्ञानम धर्मो भ्राता दया सखा, या सगळ्या गोष्टी घरात राहिल्याच पाहिजे। यदि इस प्रकार का जीवन, इस प्रकार का वंश, इस प्रकार का घर यदि पृथ्वी धरातल पर है तो उसका कितना महत्व है मैं बताऊं, किती महत्व आहे त्याचं। भगवान को पूछा
कि हम सब लोग अपना पाप तुम्हारे स्पर्श से मिटाते हैं और ये पाप तुम्हारे पास छोड़कर जाते हैं, तुम इस पाप का क्या करते हो, कहाँ धोते हो? भगवान ने कहा मैं बताऊं, और हम सब लोग तुम्हारे अधीन हैं, तुम्हारे स्वाधीन हैं, आप किसके अधीन हो? तो भगवान ने कहा अहम भक्त पराधीनो यस्वतंत्र इह द्विजा साधुभिर्भक्त हृदयैर्भक्तैर्भजन प्रिया साधवो हृदयं मह्यं साधूनां हृदयं त्वहं मदनन्देन जानन्ति नाहं तेभ्यो मनागपि। मैं मेरे भक्तों के अधीन हूँ। जिन भक्तों में ये गुण हैं, जिस कुल में ये गुण हैं, जिस वंश में ये गुण हैं, उस कुल के मैं अधीन हूँ, उस वंश के मैं अधीन हूँ, ऐसे लोगों के मैं अधीन हूँ, मैं उनके अधीन हूँ, स्वाधीन हूँ, मैं तो पराधीन हूँ, लेकिन ऐसे गुण वालों के लिए मैं उनके स्वाधीन हूँ। मेरा स्वतंत्र अस्तित्व नहीं है। साधवो हृदयम मह्यम, यदि मैं साधु संत सज्जन और ऐसे गुण वाले लोगों के हृदय से चला जाऊं तो वो 1 मिनट जी नहीं सकेंगे, वो प्राण त्याग देंगे। यदि मेरे हृदय से ऐसे सज्जन ऐसे गुण वाले लोग हट गए तो मेरा देवत्व मिट जाएगा। मुझे डर है, मुझे तो चाहिए कि ऐसे लोग, ऐसे गुणवान, और उसको बनाने के लिए सृष्टि में एक ही मैंने जगह छोड़े है जिसका नाम है अस्मिन् भारत देशे सकल गुण वर्णायाम सदनुताम। एक भारत नाम का देश मैंने इस भूमि पर ऐसा छोड़ा है कि दुनिया में कहीं सज्जन नहीं रहेगा, यहाँ से निर्माण करूँगा। कहीं गुण समाप्त हो जाएंगे तो सारे चराचर को गुणवान बनाने के लिए हमारा भारत देश नाम की भूमी है। आणि याच्यासाठी म्हणतो की भारत जगद्गुरु आहे आणि झाला पाहिजे आहे। साधवो हृदयम मह्यम, साधु अच्छे लोगों का हृदय मैं हूँ। साधुनाम हृदयम तो हम, मेरा हृदय सज्जन लोगों का है। और मदन अन्येन जानन्ति, मुझे कुछ पता नहीं है, मुझे इतना ही पता है नाहं तेभ्यो मनागपि, ऐसे देश के खिलाफ मैं कभी नहीं जाऊंगा, ऐसे वंश के खिलाफ मैं कभी नहीं जाऊंगा, ऐसे घर के खिलाफ नहीं जाऊंगा, ऐसे व्यक्तियों के खिलाफ नहीं जाऊंगा जहां ऐसे गुणों का संचय है। जो मैं जानता हूं, चाहता हूं, वैसा ही जहां होता है। त्यामुळे अशा गुणांची पूजा आम्ही करतो। भारतामध्ये सौंदर्याचं पूजन नहीं होता, सौंदर्य की पूजा नहीं है, सौंदर्य का भोग लिया जाता है, उपभोग लिया जाता है। लेकिन गुणों का पूजन किया जाता है। इसलिए ये सब गुणों से हम परिपूर्ण हो, सुंदरता रहे ना रहे। जब चेतना और गुण समाप्त हो जाते हैं तो प्रेत के ऊपर कितने भी गहने डालो सोने के, कोई ये नहीं कहेगा कि कितनी सुंदर प्रेत दिसता है। संपल्यानंतर काहीच नाही, असेपर्यंतच। या जगामध्ये किती सुंदर दिसतो, सुंदर दिसायसाठी 10 प्रकारचे लोशन लावतो आपण। ज्याला चांगलं दिसायचं तो आंघोळ केल्यानंतर भांग काढला तर कसंही चांगलं दिसतो, व्यक्ती माणूस असो की स्त्री असो की पुरुष असो। ज्याच्या जवळ बसल्याने आनंद वाटतो तो सुंदर, ज्याच्या जवळ गेल्याने विश्वास वाटतो तो सुंदर, ज्याच्या जवळ गेल्याने काही शिकायला मिळते ते सुंदर, ज्याच्या जवळ गेल्याने माणूस सन्मार्गावर जातो ते सुंदर, ज्याच्या जवळ गेल्याने ध्येय मिळतं तो सुंदर। जे जे उत्तम उदात्त उन्नत मधुरतेचे स्वतंत्रते भगवते। त्यामुळे अशानी अलंकृत झालेला व्यक्ती त्याची वाट भगवंत पाहतो कशासाठी, हा माझ्याजवळ केव्हा येतो, आणि त्याची वाट पाहतो कशासाठी की याला मी चांगल्यासाठी केव्हा पाठवतो, मग पृथ्वीवर असेल की कुठेही असेल। चारी मुक्ती पातल्या, 4 मुक्तींच्या गोष्टी करतो ना आपण, समीपता, सलोकता, स्वरूपता आणि सायुज्यता। आपण मुक्तीच्या काय मुक्तीच्या त्या वाटा मज दावा व्यासुभटा। संतांनी
भजनामध्ये काकड्यामध्ये सांगितलं कि मुझे मुक्ति की राह बता। मुक्त क्या है? जो जगत से मुक्त होता है लेकिन भगवान से युक्त होता है, ध्येय से युक्त होता है, वो परम मुक्ति वाला। त्यामुळे समीपता, चांगल्या तत्वाच्या जवळ जावं, सलोकता, चांगल्या तत्वाच्या लोकांच्या समूहाचा सानिध्य करावा, स्वरूपता, चांगल्या तत्वाशी एकरूप व्हावं, आणि सायुज्यता, स्वयं अहम ब्रह्मास्मि, ये साक्षात्कार कि मैं ही भगवान हूँ, मैं जो कुछ करूँगा अच्छा करूँगा, मेरे द्वारा भगवान ही कार्य करेंगे, मैंने मन से कुछ नहीं सोचा है, जो परंपरागत मुझे मिला है। अरे भगवत गीता इतनी बड़ी अर्जुन को भगवान श्री कृष्ण ने बताई। अर्जुन ने पूछा, यह गीता में लिखा है, पढ़कर देखो आखिरी में, इतना सब आपने भगवान कहाँ से लाया? तो भगवान श्री कृष्ण कहते हैं, एवं परंपरा प्राप्ता, ये परंपरा से मुझे मिला है। या परंपरा कुठे निर्माण होतात? कहाँ परंपरा मिलती है? वंश से मिलती है, इसलिए घर परंपरागत होना चाहिए। कुल से मिलती है तो कुल परंपरागत होना चाहिए। समाज से मिलती है तो समाज परंपरागत होना चाहिए। राष्ट्र से मिलती है, राष्ट्र परंपरागत रहना चाहिए। संतों से मिलती है तो भाग्यवान वो है जिनको परंपरा वाले संत मिले। जिसको परंपरा नहीं उसकी कोई गारंटी नहीं। परंपरा में दो शब्द है, परा और अपरा। परा और अपरा माने लौकिक और अलौकिक। लौकिक में भी सत्य तत्व और अनंतम इसके सनातन के साथ रहता है, और अलौकिक में तो भगवान का साक्षात सानिध्य होता है, पारलौकिक में। तो ऐसा कुल हमारा बने, ऐसा वंश हमारा बने, ऐसा जीवन हमारा बने, ऐसी सोच हमारी बने, असं आम्ही झालं पाहिजे। आमचं घर असं झालं पाहिजे, वंश असा झाला पाहिजे। नाही तर आमच्या घरात तुम्ही कोण? नाही, आम्ही तमुकवाले, आम्ही तमुकवाले, कुछ नाही वाले। भगवंताचे तीनच रूप आहे, लक्षात ठेवा। एक आहे देव, ज्याची पूजा आपण करतो, ज्याला नमस्कार करतो। दुसरं स्वरूप आहे देश, देश गेला तर सगळंच जातं। आणि तिसरा आहे धर्म, देवत्व आणि देशत्व टिकवण्यासाठी जसं वागायचं त्याला धर्म म्हणतात। भगवान श्रीहरीच्या कृपेने आज ठीक आहे, या देहाचा वाढदिवस आहे, जन्मदिवस आहे, परंतु तुमच्या आमच्या घराचाही जन्म कोणीतरी केलेला आहे, वंशाचा कोणीतरी केलेला आहे, समाजालाही निर्माण कोणीतरी केला आहे। तर ते कसे असावे? ते या गुणांनी यद्यत सद्गुण संचरते रमनते तत्र देवता। ज्या ज्या ठिकाणी सद्गुणांचा संचार असतो त्या त्या ठिकाणी देवता, डिव्हिनिटी विराजमान असते। त्यामुळे या सकल गुणांचा आश्रय आम्ही घ्यावा। आज संकल्प करा की काही व्यसनं असतील सोडून द्या, काही स्वभावाचे दोष असतील सोडून द्या, काही मी सांगितलं ना की क्षमा करता आली पाहिजे। विपरीत स्वभावाचे लोक मिळणारच आहेत, त्यांची ती विपरीतता बाजूला काढली तर सगळं चांगलं असतं। आपल्यापाशी किती चांगलं असेल याचं चिंतन करावं। दुसऱ्याच्या वाईटपणाचं चिंतन करून माणसाचं डोकंही खराब होते आणि तो स्वतःही वाईट बनतो। चांगल्याचं चिंतन करा, त्यांनी सहनशीलता वाढते, शांती धारण होते, त्याग तपस्या करण्याची बुद्धी होते, आणि वैराग्य आपोआप निर्माण होते। आणि म्हणून म्हणतात की भगवंताजवळ आणि संतांजवळ कशासाठी जायचं? तो संतों के पास उनका संतत्व मांगने के लिए जाओ, और भगवान के पास उनका देवत्व मांगने के लिए जाओ। संतांपाशी द्यायला त्यांच्या संतपणाशिवाय काही नाही। नाही तर पौर्णिमेला या, अमावस्येला या, पूजा मांडतो, मग याच्यावर हात ठेवा, मग ती सुपारी धरा, मग यानं तुमचं भलं होईल। हे धंदे बंद। हे ज्ञानेश्वर माऊलीने केलं नाही, तुकोबारायांनी केलं नाही, सूर मीरा कबीर चोखा निळा बंका सावता कोणीच हे केलं नाही। तर ज्याचं चिंतन आज आपण केलं त्या गुणांचा वास आपल्या घरात, आपल्या वंशात, आपल्या जीवनात व्हावा, अशी अपेक्षा भगवान श्री सद्गुरुनाथांच्या चरणी करूया। भगवान को अनन्य साधारण कृपा प्रसाद आप सबके लिए मांगता हूँ। आप सबका कल्याण हो, सगळ्यांच्या जीवनामध्ये आनंद नांदो, ही सगळ्यांसाठी प्रार्थना आज प्रभू भगवंताच्या चरणी करतो आणि इथे थांबतो। सद्गुरुनाथ महाराज की जय। आरती देवना